बारामती शहरात वाढत्या अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून अलीकडेच कारवाई करण्यात आली आहे। शहरालगत असलेल्या गुणवडी गावात पोलिसांनी धाड टाकत अवैध दारू व्यवसायावर कारवाई केली। या कारवाईत मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। ही कारवाई होत असताना पोलीस प्रशासनानं अवैध धंद्यांविरोधात भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं असलं तरी शहरातील इतर बेकायदेशीर व्यवसायांबाबत मात्र प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। विशेषतः मटका आणि जुगार व्यवसाय खुलेआम सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही भागांमध्ये मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू असून त्यावर अद्याप ठोस कारवाई झालेली दिसत नाहीये। त्यामुळे दारूवर कारवाई होते पण मटका जुगारावर का नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळे पोलिसांच्या कारवाईत सातत्य आणि सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर समान कडक भूमिका अपेक्षित असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। काही नागरिकांनी तर धाडसी अधिकारी पुढे येऊन या व्यवसायावर ही कारवाई करतील का असा थेट प्रश्न उपस्थित केलाय। दरम्यान पोलिसांकडून सुरू असलेल्या कारवायांमुळे काही प्रमाणात अवैध धंद्यांना आळा बसत असल्याचं दिसत असलं तरी मटका आणि जुगारासारख्या व्यवसायांवर ठोस आणि मोठ्या प्रमाणावर कारवाई होणं गरजेचे असल्याची मागणी आता जोर मला येऊन आता 4 महिने झाले पोलीस स्टेशनला या ठिकाणी आम्ही कार्यरत करतोय। बऱ्याचपैकी गुन्हेगारी जी आहे ही कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला मी 12-14 तास इथं बसतो। प्रत्येक तक्रारदारांना आम्ही ते अटेंड करतोय। प्रत्येक तक्रार समजून घेतोय। महिलांच्या तक्रारी स्वतः ऐकतोय। ज्या महिला ज्या तक्रारी आपल्याकडे पोलीस स्टेशनला देत आहेत त्या सर्वांच्या तक्रारी ऐकून तात्काळ त्यांच्या तक्रारी दाखल करून गुन्हे दाखल करून संबंधित जे छेडछाड करणारे असेल किंवा अत्याचार करणारे असतील त्यांच्यावरती आम्ही गुन्हे दाखल करतोय। तशाच एमपीडीची कारवाई आम्ही गेल्या 4 महिन्यात 2 इसमांवर एमपीडीची कारवाई देखील केलेली आहे। दारूच्या केसेस केलेल्या आहेत 3-4 हा सध्या 4 महिन्याचा काळ हा सर्व प्रकारच्या इलेक्शन झालेले आहे। सध्या देखील विधानसभा 2026 पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू आहे आणि अशामध्ये आम्ही आता निर्णय एक स्ट्रॉंग असा पोलीस स्टेशनच्या सर्व स्टाफनी अधिकाऱ्यांनी आणि आम्ही स्वतः निर्णय घेतलेला आहे। सदर निर्णयाबाबत वरिष्ठांनी सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक गिल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार साहेब, पोलीस उपविभागीय डॉक्टर श्री सुदर्शन राठोड साहेब सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये कुठेही दारू, अवैध गावठी दारूची विक्री किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये दारूची विक्री, दुकानांमध्ये दारूची विक्री या ठिकाणी कुठेही होणार नाही। तसेच चक्री आणि जुगाराच्या ज्या केसेस आहेत त्यासुद्धा आम्ही स्ट्रॉंगली आम्ही केसेस करणार आहोत आणि यासाठी सगळ्यात म्हणजे आम्ही प्रत्येक गावामध्ये महिलांचं पत्र सुद्धा तयार करतोय की त्या महिलांनी म्हणजे जनतेला आम्ही सोबत घेऊनच ही कारवाई करायचं आता ठरवलेलं आहे की जनतेचा विश्वास हा पोलिसांवरती वाढला पाहिजे, जो आहेच आणि तो अधिक वाढला पाहिजे, दृढ झाला पाहिजे। यासाठी जनतेला सुद्धा आपण कारवाई सोबत घेतलेला आहे आणि महिलांच्या विशेष म्हणजे महिलांचा सहभाग सुद्धा आपण आपल्या कारवाईमध्ये घेतो आहोत आणि फक्त कायद्यामध्ये जे कायद्यामध्ये कायदेशीर आहे कुठलाही कायदा हातात न घेता कशा प्रकारे दारूबंदी करता येईल प्रत्येक गावांमध्ये यासाठी एक SOP तयार करून सर्व महिलांना सोबत घेऊन गावातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा सरपंच, पोलीस पाटील यांचा सुद्धा सहभाग घेऊन आम्ही कशी कारवाई करायची याप्रमाणे SOP ठरवून आम्ही प्रत्येक गावामध्ये दारूबंदी हा 100% हा करणार आहोत। यासाठी आम्ही बांधील आहोत। दुसरी गोष्ट आज 2 दिवसापासून आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरी भागातल्या दाट वस्तीच्या लोक ठिकाणी वस्तीमध्ये आम्ही स्वतः सगळे पत्रकार देखील आमच्यासोबत होते। तसंच पोलीस आणि नागरिक, महिला या विशेषतः आमच्यासोबत होत्या आणि सर्व ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग करून आज कारवाई केलेली आहे। जिथं माल सोडून पळून गेला माल नाश केलेला आहे आणि ज्या ठिकाणी माल मिळून मालासकट जे आले त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यापुढे सुद्धा अशाच प्रकारे रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळी आम्ही ज्या ठिकाणी अवैध धंदे, नार्कोटिक्स पदार्थ विक्री असा जसे आम्हाला इन्फॉर्मेशन्स येतील तर त्याप्रमाणे कारवाई तर करणार आहोत आणि स्वतः आम्ही पेट्रोलिंग करत जे रेकॉर्डवरची यापूर्वी झालेल्या ज्या कारवाया आहेत त्या रेकॉर्डवर त्या ठिकाणांवरती आम्ही जाऊन स्वतः कारवाई करणार। मी स्वतः कारवाईच्या वेळी स्वतः हजर असतो आणि पत्रकार देखील त्या ठिकाणी असतात लाईव्ह कारवाई करणारे। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय लपवालपवी नाही, जे काय घडेल ते सगळं जनतेला सुद्धा दिसलं पाहिजे पोलिसांची कारवाई। या प्रकारे आम्ही असं ठरवलं की लोकसहभाग आणि चौथा स्तंभ बनवणारे आपले पत्रकार बंधू या सर्वांना सोबत घेऊन आम्ही महिला पोलीस आमचे जे तपास पथकाचे अंमलदार आणि आम्ही स्वतः अधिकारी
सर्व ठिकाणी आम्ही पेट्रोलिंग करून कारवाई करणार आहोत. नागरिकांना 100% असं आव्हान आहे की तुम्ही तात्काळ माझा नंबर जो आहे 8108222068 हा जो माझा क्रमांक आहे हा सर्वांना मी ओपन केलेला आहे. सर्वांनी ज्या ठिकाणी अवैध धंदे दिसून येतात त्यांनी त्या माझ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आणि त्यांना मला सांगायचं की या ठिकाणी अवैध धंदा आहे, त्यांचं नाव सुद्धा गुप्त राखण्यात येईल आणि त्या ठिकाणी 100% आम्ही कारवाई करून आम्ही त्याचा नेस्तनाबूत जो अवैध धंदा असेल तो नेस्तनाबूत करणार आहे आणि पुन्हा तो न करण्याबाबत आम्ही त्याची दखल घेणार आहोत. कायदेशीर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. त्यासाठी आम्हाला जे आमचे ॲडिशनल एस पी सर आहेत बिरादर साहेब त्यांचे स्वतः सक्त सूचना आहेत की अशा प्रकारची कारवाई करायची आहे. त्यांच्यासाठी MPDA सारखे प्रस्ताव त्यांच्यावरती दाखल करायचे आहेत. जे अवैध दारूधंदे विक्री करणारे आहेत त्यांच्यावरती जे MPDAची कारवाई आहे ती सुद्धा आम्ही करणार आहोत यापुढे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.